ची सेवा करून परमपद प्राप्त करून घेतलेला वैष्णव आहे. तुझी सर्वात्मक श्रीहरीला ज्याने प्रसन्न करून घेतलंय त्यांनी समस्त भूतमात्राशी मैत्री राखली पाहिजे असं सांगितलं. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ईश्वरनिष्ठांची जी मांदिळी आडी असते ती भूतमात्राशी वैर करत नाही. ध्रुवाने शांत झाला ध्रुव आणि त्यांनी त्यांना हे दिलं भगवान त्यांनी. आणि जायची वेळ आली. 36,000 वर्ष ध्रुवांनी राज्य केलंय. 36,000 वर्षानंतर ध्रुवानी दिगंत कीर्ती मिळवली. आणि ज्यावेळेला वैकुंठाला जायची वेळ आली त्यावेळेला वैकुंठाला जायला त्याला विमान आलं. मृत्यूच्या मस्तकावरती पाय देऊन ध्रुव विमानामध्ये बसला. पण त्यांनी त्यावेळेला विचारलं सुरुची आणि सुनीती आईला विमान आलाय की नाही असं विचारलं. तेव्हा विष्णुदूताने सांगितलं ती बघा तुझी सुरुची आई आहे, ती बघा तुझी सुनीती आई आहे, त्यांनाही विमान आलाय. लक्षात ठेवा तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो की तुमच्यावरती कोणी कणशः जरी उपकार केला असेल तरी त्याचा विसर पडू देऊ नका. उपकाराची फेड अपकाराने तर करूच नका. उपकाराने होतच असते कधी कधी असं नाही. सद्गुरूंच्या उपकाराची फेडच नाही होत. सद्गुरूंचं ऋण माथ्यावर मिरवावं लागतं. सद्गुरू इतके आपले उपकार करतात की त्यांची आपण फेडच नाही करत. पण विसर नका पडू. म्हणून परमात्म्याला तुकारामध्ये काय म्हटलं हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा. तुझा विसर नाही पडला पाहिजे मला कोणत्याही क्षणी. आणि गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी. असं गोड रमणीय ध्रुवाख्यान झाल्यानंतर विदुरांना मैत्रेय म्हणतात भगवत भक्त ध्रुवाचं चरित्र श्रद्धापूर्वक ऐकणाऱ्यांना भगवत भक्ती प्राप्त होते. ते चरित्र मी तुला सांगितलंय. आणि मग ध्रुव राजाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला. अंग नावाचा राजा गेल्यानंतर अंग नावाच्या राजाच्या देहाचं मंथन केलं. त्याच्या मंथनातून एक काळा पुरुष निघाला. त्याच्यानंतर त्याचं पुन्हा मंथन केलं. त्या मंथनातून वेन नावाचा राजा निघाला. आणि त्या वेन नावाच्या राजाचं त्याला दुष्ट होता. त्याच्यातली तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरामध्ये आपण दिवसभर आपण व्यवहार करतो. आपली इच्छा असो नसो, इच्छा असो नसो माझे शब्द लक्षात घ्या. आपली इच्छा असो नसो आपल्या शरीरामध्ये अपवित्र संस्कार जातात. आपण आपल्या शरीराला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न भरपूर करत असतो तरी सुद्धा आपली इच्छा असो नसो आपल्या शरीरामध्ये अपवित्र संस्कार जातात. त्यांचं निराकरण करण्याकरता एक श्लोक म्हणावा. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वापराधं विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. कळत न कळत देवा माझ्या हातून जर अपराध झाला असेल तर त्याची क्षमा कर. कळत न कळत होतात अपराध कळत न कळत. त्याच्यामुळे माझ्याच्याने अपराधच होत नाही. आणि म्हणून आपल्याला रोज आरतीनंतर आपण म्हणतो अपराध सहस्र आणि क्रियते अहर्निशमया. देवा माझ्याकडून अपराध होते. दासोयम पुत्रोयम वत्सोयम अज्ञोयम शिष्योयम इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. त्याला आपण क्षमा मागितली पाहिजे. ही रीत आहे. पुढे आपल्याला असं दिसेल की तो जो वेन नावाचा राजा होता त्याला मारून टाकलं ऋषींनी. तो दुष्ट होता. पूर्वीच्या काळी काय होतं माहितीये आज जसं आपल्याला एक पंतप्रधानांच्या तिथले जे काही असतं ते शासन करणारं दिसतं. पूर्वीच्या काळी जेव्हा राम दशरथ किंवा हे जे लोक होते त्यावेळेला ऋषींचं मंडळ नियंत्रण करत होतं शासनाचं आणि प्रशासनाचं. दशरथावरती वसिष्ठ आणि विश्वामित्रांचं नियंत्रण होतं. वसिष्ठ आणि विश्वामित्रांची आज्ञा दशरथाला उल्लंघिता येत नव्हती. कोवळे मुलं होती. 15 वर्षाची सुद्धा नव्हती. आणि विश्वामित्र आले आणि म्हणाले यज्ञ रक्षणार्थ तुझे 2 पुत्र दे. बापाचं काळीच थरथरलं. त्यांनी किविलवाड्या नजरेने कोणाकडे पाहिलं वसिष्ठांकडे. दशरथाने त्याचा वसिष्ठ म्हणतील की विश्वामित्र म्हणे मुलं लहान आहेत नका नेऊ. आणि मग मुलं असतील माझी
विश्वामित्र म्हणाला, वसिष्ठ म्हणाले दशरथा खुशाल विश्वामित्रांबरोबर पाठवा मुलांना, त्याचं कल्याण आहे. दशरथ नाही म्हणू शकला नाही. आणि राम आणि लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र वनामध्ये आले. राम आणि लक्ष्मणांना विश्वामित्रांनी सर्व शिकवलं वनात. राम आणि लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र दंडकारण्यामध्ये आले. दंडकारण्यातून विश्वामित्र पलीकडे जनकपुरीकडे गेलेले आणि तिथे जाताना ऋषींच्या हाडांचे ढीग दाखवले. विश्वामित्रांनी राघवा हे काय आहे? राघवाने विचारलं ऋषीवरी हे काय आहे? हे हाडांचे ढीग आहे. यज्ञ करणाऱ्या ऋषींना राक्षसांनी खाऊन टाकलंय, मारून टाकलाय, यज्ञाचा विध्वंस केलेला आहे आणि अशी हाडांची ढीग आहे. हजारो ऋषी मेलेले. राघवा या ऋषींना तर्पण करण्याकरता तुमचा अवतार आहे. राघवा या राक्षसांचं खंडन करण्याकरता तुमचा अवतार आहे. आणि असं म्हणतायत तोपर्यंत त्रिजटात, तोपर्यंत त्राटिका नावाची जी हे आहे रावणाची नातेवाईक आहे, मारीचाची बहीण आहे, ती त्यांच्यावरती धावून आली आणि विश्वामित्रांनी त्यांना सर्व शिकवलं. सारं ज्ञान वनामध्ये दिलेलं आहे. वृद्धी सिद्धी या सगळ्या प्रकारचे ज्योतिषचक्राचं ज्ञान, भूमंडलाचं ज्ञान. रामालाही सद्गुरू आहे, श्रीकृष्णालाही सद्गुरू आहे, कधीही विसरू नका. आणि त्यांनी आपल्याला दिसेल मार म्हणाले, महाराज ही तर स्त्री आहे, हो मार म्हणाले. पहिला जर का वध कोणी केला असेल रामरायाने तर तो त्राटिकेचा केलेला. त्याच्यानंतर मारीच हरिणाच्या रूपाने आलाय, त्याचा केलेला आहे. असं करत करत रावणापर्यंत रामाची कीर्ती जावी ही कोणाची इच्छा आहे? विश्वामित्रांची इच्छा. लक्षात ठेवा, रावण इतका अजेय होता की विंध्या नर्मदा ओलांडून खाली जाण्याची हिंमत दशरथाची सुद्धा नाही झाली. दशरथ इंद्राच्या मदतीला स्वर्गात गेला होता, इतका हे होता, शूरवीर होता. पण रावणाचा निपात करायला दशरथ खाली उतरला नाही. आणि त्यांनी खाली उतरावं रामाने, अयोध्येमध्ये राजवाड्यात राहू नये, ही सगळ्या ऋषी मंडळाची इच्छा होती. त्यामुळे रामाला आणि लक्ष्मणाला त्या दोघांना पहिल्यांदा बाहेर काढलं आणि ते संबंध त्यांना शिकवून जनकपुरीला नेलं. अहिल्या शिळा राघवा मुक्त केली, गौतमांच्या पत्नीला मुक्ती दिली आणि जानकीचं विवाह केला. आणि नंतर याला पत्र पाठवलं की याचा विवाह ठरलाय, तुम्ही या. देवकार्य, देवात कार्य करण्याकरता, देवकार्य करण्याकरता रामाला ही स्थिती इथे पण आहे. ते सांगतायत त्यांनी त्या वेनाला हे केल्यानंतर त्यांच्यातून महाराज पृथू आणि अर्ची निघाले. पृथू आणि अर्ची दाम्पत्य निघालं. हा जो महाराज पृथू आहे ना, याच्या नावामुळे आपल्या या पृथ्वीला पृथ्वी नाव पडलंय. हिची नावं अनेक आहे पृथ्वीची. हिला वसुंधरा म्हणतात, हिला वसुमती म्हणतात, हिला धरित्री म्हणतात, हिला लक्ष्मी म्हणतात, हिला श्री म्हणतात, हिला भूदेवी म्हणतात, हिला क्षमा म्हणतात. अनेक नाव आहेत. व्यंकटरमण गोविंदाच्या तिथे 2 पत्नी आहेत, पद्मा आणि पद्मावती. त्याच्यामधली एक भूदेवी आहे आणि हिला पृथ्वी म्हटलं गेले. आणि हा राजा होता, हा विष्णूंचा अंश होता पृथ्वीने. आणि यांनी जर सर्वात मोठं काही कार्य केलं असेल तोपर्यंत या पृथ्वीला गायीचं रूप मिळालं. त्या पृथ्वीचं दोहन केलं. या पृथ्वीवरती घरं, दारं, आळी, कसबे, वाडे, पुरं, नगर, महानगर, कालवे, पाट, नद्या, बांध हे सगळं घालण्याचं काम राजा पृथ्वीने केलं. एखाद्या ठिकाणी काय असतं, 3 ठिकाणी टेकड्या आहेत, सखल भाग आहे, नदी पलीकडे वाहते. त्या नदीचा कालवा आणून सोडला आणि तुडुंब जलागार केलं. त्यांनी हिरवीगार करून टाकली. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, वनस्पती अमुक आहे तमुक आहे. हा पाण्याची सेवा करा हो. कोणाला जर पाणी पाहिजे असेल तर त्याच्यापर्यंत जाऊन, ही फार मोठी सेवा मानली जाते भागवतामध्ये. पाण्याचा आपला स्टँड असेल तर आपल्या घरी आपण आणू 2 स्टँड. काय पाणी सर्वांना, माऊलींकडे एखादा कोणाला तरी सांगा, खरंच पाणी पाहताय फार मोठं हे बरं. भागवतात बसलेल्यांना पाणी, त्यांना किंवा आहे त्यांची तहान भागवणं ही देवाच्या दारची मोठी सेवा मानली जाते. पुढे पृथ्वीने 100 अश्वमेध यज्ञ केले. आणि नंतर मग त्या पृथ्वीने आपल्याला असं दिसेल त्या एकाग्र चित्ताने
तो दिव्य असा राजा त्याने आपल्या मुलाला सोपवलं राज्य आणि तो वनामध्ये गेला, त्याच्यात गेला. पृथ्वीच्या नंतर त्याची पृथ्वीची वंश परंपरा आहे आणि नंतर त्यांनी हे बा याच्यामध्ये मोठमोठ्या वंशांचा उल्लेख येतोच. ते भागवतात पुराणाचं लक्षण आहे. महाराज पृथ्वीनंतर विजिताश्व नावाचा राजा, त्याच्यानंतर त्याला अंतर्धान नाव होण्याची त्याला शक्ती होती म्हणून त्याचं नाव अंतर्धान पडलं. अश्वमेध यज्ञाचा त्याचा घोडा इंद्राने पळवला, तो त्याने जिंकून आणला. विजिताश्वाचा पुत्र होता हवीरधान. त्याच्यानंतर हवीरधानाने 6 पुत्र झाले. त्याच्यातला बहिर्षद नावाचा पुत्र होता आणि त्याच्यातला एक पुत्राचं नाव प्राचीन बरही या राजा होता. यांनी समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी लग्न केला. त्यांना 10 मुलं झाले. त्यांचं नाव प्रचेतस या नावाने 10 पुत्र एकाच नावाने एकाच आचरणाचे मर्मज्ञ असं झाले. आणि या 10 मुलांना त्यांची इच्छा होती की यांनी संसारी बनावं त्याच्या वडिलांची. आणि नारदांनी त्यांना परमार्थाचा उपदेश केला आणि भगवान शंकरांनी त्यांना स्तोत्र दिलं आणि त्यांना अध्यात्म मार्गाला लावलं. त्यांना राग आला त्याच्या वडिलांना. कुणाच्या वडिलांना बरं वाटेल बरं आपल्या मुलाला लहानपणी अध्यात्माला लावणारा जर का कोणी भेटला तर त्याला असं वाटेल आपण बरं संसार करावा, आनंद करावा, जीवन समृद्धपणे जगावं अशी आपल्या धारणा आहेत. अध्यात्म म्हणजे तिथे कोरडे पण आहे अशी काहीतरी एक आपली ठाम समजूत आहे. परंतु असं नाही आहे. पहा पुढे नंतर मग पुरंजनाचं एक उपाख्यान येतं. पुरंजनाचं उपाख्यान हे भागवतातलं एक विलक्षण प्रतिकात्मक असं उपाख्यान आहे. पुरंजन याचा अर्थ तुम्ही, मी. या पुर हे पुर आहे, याचं नाव आहे देह नावाचं पुर. याच्यात जो ईश राहतो त्याचं नाव पुरुष. आणि याला 5 दरवाजे 9 द्वार आहेत. आतमध्ये राहणारे याच्या वृत्ते या सगळ्यांना जिंकणार. आणि काल ही जी असते काल पुरुष हा आपल्यावरती झडप घालतो. आपल्या मृत्यू आपल्याला जडा आपल्याला बाधित करते आणि मृत्यू आपल्याला यमसदनाला पाठवतो. असं ते सबंध पुरंजनाचं आख्यान आहे. त्या पुरंजनाच्या आख्यानात मला जास्त आपल्याला रमवायचं नाहीये. इथे आपला पंचम स्कंधाचा निरोप आपल्याला घ्यायचा आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण. प्रियव्रत भगवत भक्त होता आणि आत्माराम होता. गृहस्थाश्रम मनुष्याला त्याचे ते शब्द स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनात पडतो. असं असताना भगवत भक्त घरी कसा रमला? स्त्री पुत्र गृहादिकांमध्ये आसक्त राहून सुद्धा सिद्धी प्राप्त करून घेऊन त्याची श्रीकृष्णामध्ये अविचल भक्ती कशी टिकली हे मला कृपा करून सांगा. उत्तानपाद राधा आणि प्रियव्रत दादा भाऊ. आपण कोणाची गोष्ट ऐकून राहिलोय? उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 भाऊ आहेत. आकुती आणि देवहूती आणि प्रसूती या 3 बहिणी आहेत. तर देवहूतीचा वंश आपण ऐकला, कपिल मुनी झाले. उत्तानपाद राजाच्या मुलांचा ऐकला. पण आता प्रियव्रताच्या बाबतीमध्ये ते म्हणतात राजा जो ठीक विचारलं, ज्याचं चित्त श्रीहरीच्या चरणकमलाच्या मकरंदाचा आस्वाद घेत असतं तो भगवत भक्त कोणत्याही विघ्नाविना वासुदेवाच्या कथा श्रवण रूपी परम कल्याण मार्गाला सोडत नाही. एकदा लक्षात घ्या, एकदा लग्न करावं लागतं. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. सद्गुरूंशी एकदा लग्न करावं लागतं. वारंवार सद्गुरूंची लग्न नाही करायचं. सद्गुरूंना कधी डावड देता येत नाही बरं. जो सद्गुरूंची मी एक वचनी एक बाणी एक पत्नी, तसा जर का एकदा बाबा आमच्या घरी आले आणि अंगठी घातली, ही माझं तुझं एंगेजमेंट आहे म्हणाले. ही एंगेजमेंटची रिंग घालतो म्हणे तुला. काय बाबांचं ध्येय होती. असं सद्गुरूंशी एकदा लग्न लावावं जीवानी. तुम्ही आम्ही कोण आहोत? जीव. सद्गुरू कोण आहे? सदाशिव स्वरूप आहे, अखंड सदाशिव स्वरूप आहे. या जीवाशिवाचं एकदा लग्न झाल्यानंतर मग जसं हजारो ठिकाणी जरी हजारो मैल जरी माझी पत्नी अमेरिकेला गेली, जपानला गेली, तरी तिचं मंगळसूत्र तिला माझी आठवण
विसरू देत नाही. तसं कुठेही मी गेलो तरी माझ्या सद्गुरूंचं मंगळसूत्र मला त्याची आठवण घेणार नाही. तदेव लग्न. किती मला संत भेटत, किती मला काही होत, माझं सद्गुरूंशी जे नातं आहे त्याच्यात कोणीही अविचल भक्ती दे मजला अचल भक्ती असं बाबा मागतायत शब्दामध्ये. म्हणजे तुम्हाला हात जोडून सांगतो, बाबांचे भजन आता शब्दाला थांबवून म्हणा. म्हणजे एकांतात वाचा, म्हणताना नाही. आपापल्या घरी जाल तर बाबांचं पुस्तक घ्या. मी बाबांचं पुस्तक नुसतं घेतो, एकच भजन वाचतो अर्धा तास. काय म्हणतात बाबा, काय म्हणतात बाबा, काय म्हणतात बाबा. एकेका भजनाचा अभ्यास करा. नुसतं एकच भजन वाचतो. अर्पियले मी या देहा, शब्दात ते काहीतरी सांगतायत. आणि आपण काय करतो, बरोबर एकदम इतुके हिमतला बरं येऊन पोचलो की आपल्याला भोज्याला हात लावला. पण पलीकडे सुट्टी, शाळा सुटते, मग आपल्याला भोजन मिळतं नाही का. आपण म्हणजे लहान मुलं अल्पाईन स्कूल मधले की फारसा फरक थोडी आपल्या ते आणि आपण अल्पाईन स्कूल मध्येच बसलोय अशी स्थिती आहे सगळी. तर आपण आपला जो धडा आहे ना अभ्यासाला दिलेला आहे, आपलं भगवंतांनी बाबांनी दिलेलं भजन एकेका भजनापाशी थांबलं म्हणजे तुमचं मन तुम्हाला कुठेतरी अधिक दाखवतं. प्रत्येक भजनाला वेगळा सुगंध आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की घरी जा, सगळे विसरून जाण, केव्हा तरी एकदम असे मग तुम्हाला त्या ठिकाणी अरे पाके काका असं म्हणाले होते, असं आठवलं की माझं भागवत सफळ संपूर्ण. असं जर तुम्हाला एकदा तरी आठवलं तरी माझं भागवत मला तृप्त झाल्यासारखं वाटेल, आणखी काही नाही. पहा प्रियव्रताचे कीर्तन ते म्हणताय कथा श्रवणरूपी परम कल्याण मार्गाला कधी सोडू नका. ते म्हणतायत एका ठिकाणी की स्त्री पुत्र हे तुमचे शत्रू नाहीये आणि मित्रही नाहीये. मी पहिला शब्द वापरला, शत्रू नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. माझ्या गुरूंनी मला सांगताना हे सांगितलं, डोंगरे महाराजांनी मला सगळी चौकशी केली. मला म्हणाले तुला काय पगार आहे सांगितले, तू काय शिकवतो, काही माहिती नव्हतं ना. त्यांनी मला भागवत दिलं, मी भागवत घेतलं. 12 वर्षानंतर भेटायला गेलो तर त्यावेळेला त्यांनी सगळं चौकशी, किती मुलं आहेत तुला, बायको नोकरी करते, सगळं विचारलं. ते अशा बसले, मी असं बसलो. मग म्हणाले पैशाचं काय करतो तू, भागवता समोर येतं त्यात भेटले असतात सगळे लोक सद्गुरू वगैरे. म्हटलं मी ना गजानन महाराजाला पाठवतो. कशाला पाठवतो गजानन महाराजाला, तिथे भरपूर आहे पैसा, म्हणून शेगावला पाठवायचे. बरं नाही पाठवलं. त्याच्यानंतर मग म्हटलं मामासाहेब देशपांडेंना देतो. त्यालाही कशाला देतो, त्यांचे सगळे वरदानंद भारती त्यांचे परममित्र डोंगरे महाराजांचे. तर म्हटलं मग काय करू त्याचं मी. तर ते मला म्हणाले बघा त्यांचं मोठं गोड सांगणं आहे. ते मला म्हणाले की बाबा बायको आणि मुलं ही परमात्म्याने आपल्या तुझ्यावरती तुला सोपवलेली जबाबदारी आहे. त्यांच्याकरता तू 16 आण्यातनं 2 आणे ठेवत जा. ते आण्याच्या भाषेत बोलले महेश. आणि 14 आण्याचा तू दान करत जा. दान करताना जो अंध आहे, पंगू आहे, पांगळा आहे, उपाशी आहे, तापाशी आहे, अशा कुणालाही दान कर. ज्याच्या पोटावरून हात फिरवतो अशा भरलेल्या माणसाला दान करू नको असं सांगितलं. मग मी काय केलं, अनाथ गृहाला मी पैसे देतो, वनवासी कल्याण परिषदेला पैसे देतो. मी एक छोटासा असा ट्रस्ट केला. त्यात मी भागवतातून आलेला 1 पैसा प्रपंचात वापरायचा नाही. माझ्या आईवडिलांनी त्या नावाचा एक ट्रस्ट करून त्या ट्रस्टतर्फे मी गरीब मुलाला शिष्यवृत्ती देतो. कोणी आजारी असेल तर त्याला मी 10-10 हजार रुपयापर्यंत मदत करतो. त्याच्या कृपेने माझ्याजवळ 67,000 रुपये जमले माझ्या ट्रस्टमध्ये. ते दरवर्षी वाटत गेलो, कारण बाकी त्याला कुठल्या प्रकारचा खर्चच नाही. आणि त्याचं हे करा म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपल्याला जीवनात मी काय करू काय वाटत आहे, कारण आपल्याला संत बोध देत असतात, त्यांचं ऐकलं पाहिजे आपण. त्यांनी एक सांगितल्यावर आपण दुसरं नाही करायचं. म्हणजे मग काय होतं की आपल्या लक्ष्मीला बरकत आहे. एक लक्षात घ्या, लक्ष्मीला बरकत दानाने आहे. लक्ष्मीला बरकत संग्रहाने नाहीये, लक्ष्मीला बरकत दानाने आहे. जितकं द्याल तितकं मिळणार आहे.
हे सूत्र आहे, लक्षात घ्या. पहा पुढे बाबांना सांगितलेला एक मंत्र तुम्हाला आता सांगून टाकतो, लक्ष्मीचा. खरं सांगतो, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, करोड करोड करोड. बाबांना लिहून गेला मला मंत्र. मागे तुला कधी कमी पडणार? खरंच नाही कमी पडणार मला. त्याच्यावर हात ठेवून त्याने तुम्ही सुद्धा तुमचं जिथे पैसे मिळतात तिथे हा मंत्र म्हणा, हा मंत्र लिहून टाकून द्या, तुम्हाला कमी पडणार नाही. हे माझं नाही बोलणं आहे, बाबांनी सांगितलेले मी तुम्हाला सांगतो. मी फक्त ध्वनिक्षेपक आहे, मी वाहून राहिलो फक्त बाणी त्यांची. तरी इतकं भरभर सांगितलं हा मंत्र. आणि खरी गोष्ट आहे. हे बा एक गोष्ट त्यांनी सांगितलेलं मात्र बिनचूक करायचं, त्याच्यामध्ये आपली बुद्धी नाही चालवायची. काहीतरी अशी. पहा पुढे प्रियव्रताच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसेल, शुकदेवाने सांगितलंय मुक्त पुरुष सुद्धा प्रारब्धाचे भोग भोगत भगवंताच्या इच्छेनुसार आपले शरीर धारण करत असतात. मुक्त पुरुष असं वाटू देऊ नका तुम्हाला. रामकृष्ण परमहंसांना सुद्धा कॅन्सर झाला शेवटच्या काळात, पण कॅन्सर रामकृष्ण परमहंसांच्या शरीराला झालाय, आत्म्याला काहीही झालेलं नाही. एक लक्षात घ्या. मुक्त पुरुषाच्या मागे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. शुकदेव म्हणताय ब्रह्मदेवाचा प्रियव्रताने आदर्श शिरोमात हे दिला. स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाची पूजा केली. ब्रह्मदेव परब्रह्माचं चिंतन करत आपल्या लोकाला निघून गेले. स्वयंभू म्हणून नारदाच्या आज्ञेप्रमाणे प्रियव्रताचा भूमंडलाचा भार सोपवला आणि त्यांनी त्याचा जो मुलगा आहे, त्याची जी विश्वकर्म्याची मुलगी आहे, तिच्याशी लग्न केलं. भगवान वासुदेवांच्या चरणकमलाचं चिंतन करणारच होते. त्यांना पुत्र आणि कन्या झाली, उज्जस्वती तिचं नाव. आणि तिचा विवाह शुक्राचार्यांशी झाला. शुक्राचार्य हे असुरांचे राजे होते. आणि या याच्यामध्ये आपल्याला असेल प्रियव्रत राजाने त्याला 3 मुलं झाली. त्या मुलांना राज्य सोपवलं, वानप्रस्थाश्रमाला गेला. आणि नंतर मग त्या एका मुलाचं नाव अग्निग्रह. त्या अग्निग्रहाने राज्य केलं. त्याच्यानंतर त्या अग्निग्रहाला नाभी नावाचा मुलगा झाला. त्या नाभीला ऋषभदेव नावाचा मुलगा. हा ऋषभदेव वंदनीय मुलगा झाला. भगवंताचं हा रूप होता, हा दिगंबर होता. ऋषभदेवाने खूप वर्ष राज्य केलं आणि सगळं राज्य केल्यानंतर ऋषभदेव आत्मतंत्र होते, अनर्थ परंपरेने रहित होते, आनंदानुभव स्वरूप होते. या ऋषभदेवांनी खूप वर्ष राज्य करून आपल्या मुलांना उपदेश केला. ते काय म्हणताय, त्या उपदेशातली 4 वाक्य फक्त वाचतो मी तुम्हाला. सारातलं सार तुमच्या समोर पोहोचवतोय. हे बघा, संहिता जर मी सकाळपासून वाचायला लागलो तर 1:30 वाजेल मला नुसतं माझं रोजचं वाचायला, सकाळचं अखंड वाचलं तरी. आणि हे केलं मी असं. डहाणूला आमच्या सद्गुरू गजानन महाराजांचे एक भक्त आहेत, डहाणूचे महाराज. काय त्यांचं नाव? करंदीकर डॉक्टर होते तिथे. आणि पवार महाराज आहे डहाणूचे. हा, मंदिर बांधलेलं दादा महाराज पवार. त्यांच्या इथे माझं भागवत झालं. त्यांच्या इथे इतका आनंद आला. असा समोर समुद्र आहे आणि पवार महाराज हे तर व्रतस्थानी शांत. आणि ते मला काय म्हणाले की आमच्या इथल्या श्रोत्यांप्रमाणे तुम्ही सांगा. म्हटलं काय करू मी? पण तुम्ही असं करा, तुम्ही 2:30ला सांगायला सुरुवात करा आणि 8 वाजेपर्यंत सांगा. मग मी तसं केलं. मग मी सकाळी उठायचं मी आणि ही 7:30ला मी संहिता वाचायची. मी मूळ संहिता 7:30ला वाचायला बसायचा. ते बरोबर 11:30 12:30 वाजेपर्यंत संहिता वाचायचं. हे वाचतायचं. आणि मग तिथेच आम्ही आमचा फराळ करायचा आणि 2:30 वाजता मी आसनावर बसायचो. तो 8 वाजता उठायचा. 2:30 वाजता बरोबर लोक यायचे. त्या दिवशी मराठीमध्ये सांगायचं. पूर्ण दिवसभर या याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल इथे सुद्धा की आत्मतंत्रानं त्यांनी अखंड रीतीने त्यांनी सांगितलेलं आहे, हे मनुष्य शरीर दुःखमय विषय भोगण्याकरता नाहीये. काय सांगितलं नाही? हे मनुष्य शरीर दिव्य तप करण्याकरता आहे. अंतःकरण शुद्ध. आणि लक्षात ठेवा माझ्या भावांनो, तप करायला एक वय आहे. हो आम्ही करणार आहोत तप, आम्ही ठरवलंय तप करायचं वगैरे अशा भाषा करू नका. तप उद्यापासून करायला लागा. तप करणं म्हणजे काय? तप करणं म्हणजे वनात नाही जायचं. तप करणं म्हणजे तुम्ही काहीतरी तपाचरणाचे नियम करा. जसं तर सध्या करता काही लोक नक्त करतात. कशामध्ये? श्रावण मासात.
खातच नाही श्रावण मास. काय म्हणजे हे तप आहे, जास्त देहदंड किंवा कष्ट नाही द्यायचं आहे. पण 7 दिवसासाठी गुरुचरित्र वाचलं, कांबळ्यावर झोपतात, दशमी भाजी खातात, व्रतस्थ राहतात. ही जी काही आहे गायत्रीचं पुरस्चरण केलं 49 दिवस एका विशिष्ट तऱ्हेने मी कोणीच नव्हतं माझ्याबरोबर. माधुरी वगैरे सगळे लोक फक्त पुरस्चरणाच्या सांगतेच्या वेळेला, हवनाच्या वेळेला आले घरातल्या माझे. मी एकटा होतो शकतो, कोणाशी बोलणं नाही, चालणं नाही. आपण आपला अभ्यास करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ आपलं ध्यान करायचं, जप करायचा. विशिष्ट महाराजांचा इतका जप करायचं, इतकं मला गायत्रीचा जप करायचं, इतकं मला दासबोध. आपलं आपली दिनचर्या आपल्याला आखता आली पाहिजे. हो, मी असं करेन. आणि त्याचा फापट पसरा नाही, काही नाही. आणि असं 2-2 महिने, 1-1 महिना माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. माझे भावांनी काल बोलले ते एक वाक्य, मी वर्षातून 1 महिना तरी घर सोडून बाहेर जा, 15 दिवस तरी बाहेर जा, नदीच्या काठीला, तीर्थाच्या काठीच्या खेडीघाटला या. मी एक लहानशी योजना सुचवतो, दादांच्या चरणांवर मस्तक ठेवून. आत्ता या क्षणी जी स्फुरली आहे ती, बरं का, चित्त इकडे दे, एवढं फक्त ऐकण्यापुरतं, मग पुन्हा झोप लागेल. परंतु एकूण म्हणजे झोप म्हणजे दुर्लक्ष कर माझ्याकडे. आपल्या खेडीघाटला इतका गोड, इतका सुंदर, इतका उत्कृष्ट दक्षिण तटावरचा आपला आश्रम आहे, ज्या ठिकाणी बाबांची वसती आहे, ज्या ठिकाणी गुरुमंदिर आहे, ज्या ठिकाणी साक्षात आणिमा लघिमा सगळे सिद्धी नियुक्त आपली श्री नर्मदा आहे. मला असं वाटतं आपण गोंदवल्याचं अनुकरण करून जर एक दाम्पत्य 15-15 दिवस जर तिथे राहायला जाईल, फक्त 15 दिवस, बाकी तिथे सर्व दादा आपली व्यवस्था करून देतील. आता गाईचं दूध पण मिळेल, अशी 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 हे आलेली आहे. 15-15 दिवस आपण सगळी अशी जर यादी केली, मी 15 दिवसाची तुम्हाला आज वचन देतोय की जाईल, म्हणजे 16व्या दिवशी दुसरं दाम्पत्य येईल, तो चार्ज घेईल, तिसरं दाम्पत्य येईल. अशी जर असं जर योजना केली तर 1 वर्षाचं तर आपण असं कार्यक्रम ठरवू शकतो का? दादा तिथे गेल्यानंतरच आपण सगळ्यांनी जायचं आणि दादा तिथून गेले की त्याला ओसाड करून टाकायचं असं. तर मला असं वाटतं की माझे इंजिनियर बंधू आहेत, भाऊ आहेत माझे, त्यांनी यादी करावी आणि सगळ्यांना आवाहन करावं, 15-15 दिवसाचं बुकिंग करून घ्यावं सगळ्यांचं. असं कुठे कुठे पाहायला मी, आमचे सद्गुरू वरदानंद भारतीजी ते उत्तर काशीला राहत होते, एकटे राहत होते. त्यांच्या 2 खोल्यांचा, 1.5 खोल्यांचा त्यांचा स्वतःचा ब्लॉक त्यांनी बांधून घेतलेला. त्याच्या शेजारी 2 खोल्यांची खोल्या आहेत, फ्लॅट बाथ आणि 2 खोल्या. 15-15 दिवस 1-1 महिन्यासाठी त्यांचे शिष्य रत्नागिरीहून यायचे. रत्नागिरी, पुणे, गोरटे, नांदेड, 1-1 महिना, इंदूर, सगळ्या, आणि बरोबर 1 महिना शेजारी राहायचे. 1 महिना झाला की दुसरं दाम्पत्य यायचं. 12 महिने 12 दाम्पत्य आत यायचं. आणि स्वामी इतके स्वतंत्र होते की त्या दाम्पत्याला त्यांची खोली सुद्धा धाडावी लागत नसे, इतके ते सेल्फ डिपेंडंट. पण स्वामींच्यासाठी 1 दाम्पत्य असं आपण करून आपल्या खेडीघाटच्या आश्रमात एक लहानशी प्रथा नाही का पाडू शकणार? म्हणजे त्या आश्रमाचंही नीटनेटके पण राहील. आपल्याला 15 दिवसाच्या फक्त साधने करता बाहेर पडायला एक, म्हणजे मग आज आपल्याला जे काही अजून माझे कुठेतरी मला बरं, मी खरं सांगू का, तुम्ही अनुग्रहित शिष्य असले तरी मी बाबांचं लेकरू आहे. मी बाबांचा विचार रोज करतो, एकही दिवस बाबांचा विचार करणे असं होत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मी बोलतो कधी की नाही मला एकदा जायचं आहे, मला एकदा, अजून मी नाही जाऊ पावलो, परंतु मी निश्चित रीतीने जाणार आहे आणि निश्चित रीतीने राहणार आहे. जर ही योजना झाली तर पहिलं नाव माझं लिहा. आलं का लक्षात? पहिलं नाव माझं लिहा. अशी तुम्ही सर्वांकडून स्वेच्छेने नावं घ्या, स्वेच्छेने त्यांचे पिरियड घ्या. आपले मोठमोठे लोक आणि सगळ्या यांच्या समोर ठेवा, हे क्रम लावतील. जसं आज आरती कोणी करायची असं हे सांगतात आणि आपण ऐकतो, तसं आपण यांचं ऐकू.
आणि मग इंदूरचे आहेत, बाहेरचे आहेत, धुळ्याचे आहेत, नाशिकचे आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे, अशी आपलं कित्येक दाम्पत्यांची यादी. गोंधवल्याला अतिशय सुंदर या स्तराची प्रथा आहे. जर पहा विचार करू शकले तर बघा, हिरवे साहेबांनी मला म्हटलंय की मी करीन म्हणून. असं भागवत जसं केलंय तसं आपण 15 दिवस तिथे राहायला पण जाऊ. तर त्याच्यामुळे ते पण येते. मी हे समोर आहे म्हणून नाही बोलत बरं, आमचं याच्यावर चर्चा झाली, यांचे बंधू होते त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आणि एक गोष्ट जरूर आहे की सद्गुरूंच्या ऐकण्यामध्ये सर्व आज आपले लोक आहेत, तर तोपर्यंत एक परिपाठी लागू असं भगवंताच्या कृपेने होणार असेल तर भगवंताची आपण दया मानू. पुढे ऋषभदेवाने पुत्रांना उपदेश केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं दिसेल एक गोड चरित्र येतं. हे चरित्र होईल. आणि लक्षात ठेवा, आपल्याला उद्या दुपारच्या सत्रात श्रीराम प्रभूंच्या चरित्राकडे जायचंय. तत्पूर्वी आपल्याला अवघ्या चरित्रांची दर्शनं घेत घेत आपण पुढे जाणार आहोत. आता काय झालं माहितीये का, ऋषभदेवांनी देहत्याग केला. परीक्षित राजाला शुकदेव सांगताय, ज्याची रागद्वेषादी सगळे ते म्हणाले, शुकदेव उत्तर दिले, ते म्हणाले ज्याची कर्मबीज योगरूप वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाच्या मध्ये अग्नीमध्ये दग्ध होतात, तो आपल्याकडे यदृच्छेने प्राप्त झालेली ऐश्वर्य पुन्हा स्वीकारत नाही. बुद्धिमान लोक जे असतात, मी आता सांगितलं ते सांगतोय, तो वाचून दाखवतोय. बुद्धिमान लोक आपल्या चंचल चित्तावर कधीही विश्वास ठेवत नाही. मोहिनी रूपाने, तुम्हाला कारण सांगतो, शंकरापेक्षा मोठं कोणी आहे का हो? ये मार्गीचा कापडी महेशो अजूनही, असं ज्ञानोबा माऊली म्हणते. तुका म्हणे हरिहर एक वेलांटीचा फेरा, असं तो कोब्बाराय म्हणते. देवादिदेव महादेव आहे. पण समुद्र मंथनाच्या वेळेला, ज्या वेळेला अमृताचं वाटप केलं त्यावेळेला मोहिनी रूप धारण केलं भगवंतानी. कुठे? आपल्याला असं मोहिनी राज म्हणून त्याचं ठिकाण आहे नेवास्याला, जिथे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. या मोहिनीचं दर्शन घेण्याची इच्छा शंकराला निर्माण झाली. ही इतकी सुंदर होती की शंकर तिला भुलले, पार्वतीला विसरून तिच्या मागे लागले. हे कोण आहे हे मी जाणतो, पण हेच केलं आहे हे मलाही शिकायचं आणि तुम्हालाही शिकायचंय की दारी आलेल्या अतिथीला कपाळी आठ्या आणून खाऊ घालू नका. आलं का लक्षात? आपली कोणीही कोणाकडे उगीच जेवत नसतं. कोणीही, माझ्या घरी अशी तर अनेक प्रकार, मला माझ्या बायकोचं नंतर एक व्याख्यान ऐकून घ्यावं लागतं. करायचं काय? पण आता आलं आपल्या भाग्यात काहीतरी एक ती खाऊ घालते ना प्रेमाने, मग व्याख्यान ऐकून घेतलं पाहिजे, काहीतरी एक केलं पाहिजे. तिने जर म्हटलं की मी खाऊ घालणार नाही तर मग तिला मी दोष दिला असता. बाबांचे किती लोक आले, बाबा इथून पाठवून द्यायचे, त्याला तर पागे की जाऊ. कोण लोक आहे हे मला माहीत नसायचं आणि प्रेमाने आमच्या घरी आले, राहिले, खाल्लं, हे केलं. विशाखापट्टणमला आम्हाला साक्षात्कार झाला, हम तुम्हाला या आके खाके घे म्हणे, भोजन करके घे. आज आम्हाला तर आनंद आहे या दृष्टीने. कधीही पडलं नाही किंवा ती त्यांचं करून ती आदर. एकदा रात्री माहितीये, एकदा रात्री बाबा 12:30 वाजता आले. आम्हाला हे नाही झालेलं होतं, मुलबाळ झालेलं नाहीये. मग खाली वाजवायचा हॉर्न, अपरात्री हॉर्न वाजला की समजायचं बाबा आले. आम्ही तिथून खाली आलो. अरे मला काय म्हणतात, बायकोला उठवू नको, ती आपल्याला रागवेल, आपण इकडच्या इकडे सती गेटला जाऊ आणि तिथून भाजी पुरी घेऊन येऊ. अहो म्हटलं बाबा, तिथे हॉटेल तर उघडं पाहिजे, उघडा तू बाईच गाडी. आणि मी म्हटलं मी तिला सांगून तर येतो, तिला त्रास नको देऊ, आपण ऐकतं तिला, तिच्यासमोर भाजीपुरी आणि लाडू ठेवू माव्याचा. मग आम्ही गेलो, तिकडून आलो, हिला म्हटलं हे जे खाली गेले ते गेले. ही गॅलरीत येऊन पाहते कुठे गेले, काय गेले. पण हेला एवढ्या लक्षात आले की बाबा आले. वर आले, वर आले तर माधुरी माधुरी करून तिने उठ्याने हाका मारलं, एक डब्बा घेऊन ये, ताटं घेऊन ये, तुला आम्ही त्रास देणार नाही, तू पण खा आम्ही पण खाऊ. असं आनंद आली. आणि 2:30 वाजता परत गेले. ती काही यायची वेळ आहे, जायची वेळ आहे का असे. पण आम्हाला आनंद आहे की आमच्या
तेव्हापासून आजपर्यंत आमचं नातं बाबांशी हेच आहे. आम्हाला काही कधी असं वाटत नाही बाबांनी आम्हाला कुठल्याही तरी तुम्हाला माहिती माझ्या घरी यज्ञ होता. यज्ञाला परवा सुरुवात होणार होती. परवा सकाळपासून बाबा काल रात्री पहाटे 3:30ला आले. आमच्या घरातले सगळे आमचे वडील वगैरे अशी माझ्याकडे पाहिजे की काय वेळा यायची. मी इतका घाबरलो की आता म्हटलं आपण असं करू बाबा, आपण प्लॉटवरच जाऊ. म्हणजे म्हटलं निघायला वडील वडिलांचा मला धाक होता. मग प्लॉटवर जाऊन आम्ही 3:30 ते 4:30 भजन केलं बाजीवर बसून. आणि आजूबाजूच्या लोकांना सांग चहा घेऊन या. मग गेलो ओळखीच्या 2-3 लोकांना की बाबांचं भजन आहे, चहा घेऊन या. बरोबर चहा घेऊन आले. आणि असं सगळं करून तिथे सडा वगैरे टाकून 6:30 वाजता ते देवासला सुपेकरांकडे चालले गेले. आणि मग माझे काका म्हणाले की अरे तुझे महाराज आहेत की काय आहे काय आता काय करू म्हटलं. तर म्हणजे बरं गंमत दिवशी की आपल्याला आपल्या महाराजांचं आपलं कौतुक का, बाकीच्यांना काय. बरं तिथे असं भजन सुंदर सुरू झालं की आजूबाजूचे लोक उठून आले. आणि तेव्हापासून म्हणाले बस सुरू झाला तुझा आता यज्ञ. मी चाललो आता सुरू, परवा दिवशी येईन मी. बरोबर होतं सगळ्या दिवशी आले. आणि म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ही जी अवधूत लोक होते, मनस्वी लोक होते. आणि आपल्याला त्यांनी सांगितलंय भरत हा जो आहे याची सुद्धा अशी स्थिती. देव प्रजापालन करण्यामध्ये असलेल्या या भरतानी पूर्णपणे हे केलं. आणि या भरतानी असं म्हटलं आता मी परमार्थाकडे येतो. आणि तो जड भरत बनला. त्यांनी देह सोडला. त्यांचा देह सोडण्याच्या अगोदर त्यांनी एक संकल्प केला. गंडकी नदीच्या तीरी गेला. गंडकी नदीच्या तीरावरती त्यांनी आपला आश्रम म्हणजे झोपडी बांधली. सर्व संघ परित्याग करून संपूर्ण भारतवर्षाचा राजा असलेला हा राजा गंडकी नदीच्या तीरावरती येऊन भगवान नामस्मरण करतोय. आणि असं करत असताना एक दिवशी त्या गंडकी नदीमध्ये उभा असताना एक आसन्न प्रसवा हरिणी लहानसा असं हे करायला होती, पाणी पित होती. आणि एक अकरा सिंहगर्जना झाली. आणि ती हरिणी घाबरली आणि घाबरून तिने अशी उडी मारली. तिने उडी मारल्याबरोबर तिचा गर्भ पडला आणि तिने तिकडे प्राण सोडला. आणि तो जो शिशु होता हरणाचा, ते शिशु ते प्राणाच्या आकांताने पाण्यामध्ये काय करायला लागला, हातपाय मारायला लागला. इकडे हा अर्घ्य देत होता राजा. याचा जीव कळवळला आणि धावत धावत एकदम तिथे गेला आणि त्या शिशूला पकडला. त्याला पकडून त्याने आपल्या याच्यात आणला, आपल्या झोपडीत आणली. कोवळ्या गवताची त्याला उशी गादी अंथरून असंच एका टोपलीत केलं. त्याला झोपवलं. त्याला गाईचं दूध आणून पाजलं. आणि राजा ज्यांनी संपूर्ण राज्यचा त्याग करून राणी राजा मुलं इथे आला, तो त्या हरणाच्या शिशूमध्ये मायेने अडकला. इतकी त्याची माया जडली त्या लहानशा शिशूवरती की तो मांडीवर त्याला घेऊन जप करायचा. त्याला झोपल्याशिवाय झोपायचा नाही. त्याला दूध पाजल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही. तो थोडासा नजरे आड झाला तर तो व्याकुळ व्हायचा, कुठे गेलं माझं लेकरू, कुठे गेलं माझं. असं करत करत तुम्हाला सांगतो त्यांनी प्राण सोडला आणि मुक्ती बिक्ती तर मिळालीच नाही. हरणाचा जन्म आला. अंते मती सा गती. म्हणून आपल्याला काय करायचंय, आठवणीने देहावसाने इदमेव जाप्यम कधी विसरू नका. बरं तुम्ही असं म्हणाल की का मी कोमामध्ये वगैरे गेलो तो काय मग. तर सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही आत्ता जर भजन केलं आणि आत्ता जर जप केला तर कोमात तुमचा जप महाराज करतील. हे तुम्हाला मी अगदी खात्रीने सांगतो. तुम्ही जर कोमात गेला तर तुमचा जप कोण करेल, महाराज करतील. भक्तराज महाराज करतील. जर सुदैवाने दुर्दैवाने तुम्ही समजा अनकॉन्शियस आहात, कोमामध्ये आहात, भानावर नाही आहात, इंद्रियांचे सुटलंय, पण जर आयुष्यभर तुम्ही वेध घेतलेला असेल नामाचा, नामामध्ये रंगला असाल आतून बाहेरून, नामाचं जर का तुम्ही चिंतन केलेलं असेल तर तो जप तुमचं ते करते. नमे भक्त प्रणश्यती अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं त्यांनी वचन दिलंय.
या वचनावर विश्वास ठेवा. माझी तुम्हाला एक गोष्ट सांगते की भगवंताच्या वचनावर आणि सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवा. इतकं गोड एक छोटीशी गोष्ट आठवली म्हणून सांगतो. मला काय याच्यात तर गोष्टी आहेतच, पण याच्यातही खूप गोष्टी आहेत. तर जगन्नाथपुरीला एक पंडित होते, अगदी घडलेली घटना आहे, असत्य कथा मी तुम्हाला सांगणार नाही. जगन्नाथपुरीला एक पंडित होते आणि ते भगवद्गीतेचे अनन्य उपासक होते. भगवद्गीतेवरती ते भाष्य लिहित होते आणि आयाच्या त्या वृत्तीने राहत होते. त्यांना पैशाचा कुठल्याही प्रकारचा लोभ नव्हता. त्यांची पत्नी आणि त्याने सात्विक रीतीने जगत होते. आणि एक दिवशी भाष्य लिहित असताना अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम, असा शब्द आहे भगवंतांचा. लक्षात ठेवा, महाभारताच्या कितीही आवृत्त्या निघाल्या आजपर्यंत, तरी असे तो हिमाचल भगवद्गीता शब्द एकच आहे. भगवद्गीतेमध्ये पाठांतर नाही. पाठ म्हणजे या पाठाऐवजी दुसरा पाठ आहे का असं नाही. पाठांतर शब्दाचा अर्थ काय सांगू? पाठांतर शब्दाचा अर्थ असा असतो, एकच कविता असते, कवितेत एक शब्द असतो, त्याच्याऐवजी कदाचित हातने शब्द. देव दानवान नरे निर्मिले हेमत लोका कळवू द्या, अशी आमच्या केशवसुतांचं एक ओळ आहे. देव दानवान नरे निर्मिले हेमत लोका कळवू द्या. एका प्रतिमध्ये आहे देव दानवान नरे निर्मिले हेमत लोका कवळू द्या. एका ठिकाणी कळवू द्या, एका ठिकाणी कवळू द्या. आता नक्की शुद्ध पाठ कोणता? केशवसुतांची वही पाहिली, त्याच्यामध्ये कवळू द्या. टू कळवणे म्हणजे टू इन्फॉर्म, कवळणे म्हणजे टू ग्रास. याला ग्रहण करू द्या लोकांना, या मताला, असं त्यांचं म्हणणं आहे. हे लोकांना कळवा. तसं असं लहानसं अक्षराचा सुद्धा भगवद्गीतेच्या प्रतिमध्ये फरक नाहीये. वहाम्यहम. आणि त्याचं माथा थांबलं तर म्हणाला, भगवंत डोक्यावर चिंता वाहून आणतं, तुमच्या चिंतेचं निवारण कर. वहाम योग, त्याचा योगक्षेम शब्दाचा अर्थ काय? योगक्षेम शब्दाचा अर्थ असा आहे, अप्राप्यस्य प्राप्यम योगम. जे आपल्याला मिळालेलं नाहीये ते आपल्याला मिळणं हा योग आहे. आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेमम, जे मिळालेलं आहे त्याचं जे रक्षण करतो त्याचं नाव क्षेम आहे. योगक्षेमम वहाम्यामे LIC ने घेतलेलं वाक्य आहे ना. तर त्या वाक्याचा तिथून घेतलेला आहे त्यांनी. तुमचा योग, आता मी तुम्हाला आज बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर म्हणतो, वा बाबा आज काय तुमचा योग आहे ना माझा. अप्राप्यस्य प्राप्त. क्षेम म्हणजे जे मला मिळालंय त्याचं रक्षण. योगक्षेमाचं मी रक्षण करतो असं ज्या वेळेला परमात्मा म्हणतोय, त्याने काय केलं, लाल रेघ्याने त्या वहाम्याम शब्दावरती एक रफार मारला, असं खूण केली, एकदम असे रेघ मारली. नाही इथे काहीतरी दुसरा शब्द पाहिजे भाऊ. आणि इतक्या त्यांची बायको त्यांना म्हणाली की अहो तुम्ही जाताना समुद्र स्नानाला, जगन्नाथपुरीला गोड समुद्र आहे, तुम्ही जाऊन आला असाल, इतका सुंदर समुद्र मी पाहिला नाही. मी अनेक समुद्र पाहिले पण जगन्नाथपुरीच्या समुद्रासारखा समुद्र नाही. तर ते गेले समुद्र स्नानाला. ते म्हणाले अहो येता येता जर जमलं ना, तांदूळ अजिबात नाही होत भात करायला, येता येता तांदूळाचं सांगून आला वाड्याला, म्हणजे तो पाठवे. हे गेले आंघोळीला आणि हे गेले 15 मिनिटामध्ये एक गोरा गोमटा छान मुलगा तांदूळाचं पोतं घेऊन घरी आला. आणि त्या मुलाला इथे खूप पडली होती, लाल लाल रक्त होत. तर म्हणलं तिला वाटलं की आपला वाण्याकरता मुलगा आहे. अरे तुला काय लागलं बाळा, तुला औषध लावू का मी, अमुक करक. नाही आई, त्याने फडकं बांधून घेतलं. बा म्हणाले महाराज आले होते, त्याने सांगितलं पोचवून दे. आणि पोचवून दिलं, चालला गेला. आणि नंतर मग आमचे हे महाराज जे ते आंघोळ करून जगन्नाथाची 4 स्तोत्र म्हणून आणि सगळे नेहमीप्रमाणे करून हात हलवत घरी आले. तर हिनी पहिल्यांदा आपल्या नवऱ्याने सांगितलेलं ऐकलं म्हणून कौतुकाने सांगितलं की अहो तो आला बरं का त्याने हे केलं. तो म्हण कोण? तर अहो तुम्ही जाता जाता दुकानात सांगून गेला ना, आले. अगं मी थांबरे आता जातो, मी विसरूनच गेलो, पूर्ण विसरलो. अहो नाही, तांदूळाचं पोतं येऊन पडलं घरी. पोतं पडलं, कोण आलं? म्हणजे एक मुलगा आला.
छान गोरागोमटा मुलगा होता, त्याला खोक लागली, मी त्याला रक्त लागलं होतं, कोणीही दिलं नव्हतं, कोणी साक्षात भगवंतानी योगक्षेमं वहाम्य आपल्या माथ्यावरती तांदूळाचं पोतं घेऊन भगवंतांनी घेतलं आणि तिची लाल अक्षराने मारलेला रफार होता, त्याने त्याच्या मस्तकावरती ते लाल लागलं, रडायला लागला पंडित. तो म्हणाला, भगवंता तू वहाम्यहम शब्दच बरोबर आहे, तुम्ही विश्वास ठेवा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. पहा पुढे ते म्हणते, आता भरताचं हरिणाचं प्रारब्ध आहे ते त्यांनी भरताने आणि ते प्रारब्ध संपवलं आणि भरताने पुन्हा जन्म घेतला. तो जड भरत म्हणून जन्माला आला एका ब्राह्मणाच्या घरी. त्याला 4 मुलं होती, त्याच्यातला मंदबुद्धी असं म्हणून याला सगळे बोलायचे, हा जाता जायचा, हा काही काम करायचंच नाही, हा आपल्या याला मात्र स्मरण आहे पूर्वजन्माचं. आणि आता याने ठरवून टाकलंय की मी आता संसारात आणि मायेत आसक्त होणार नाही. आणि जडभरत बेड्यासारखा बालोन्मत्त पिशाच्यवत या नावाची एक अवस्था सांगितलेली आहे योग्यांची. या अवस्थेमध्ये गजानन महाराज होते. ही योग्यांची अवस्था सांगितली. ते बाल, उन्मत्त आणि पिशाच या तिघांच्या ज्या गुणधर्मांप्रमाणे मनसोक्त अवधूताचा आचरण करतात वत म्हणजे प्रमाणे असं करत असतात, त्या अवस्थेत तो गेला. आणि त्या जडभरताची स्थिती अशी झाली की तो जडभरत एकदा असा आपल्या याच्यात बसला होता शेतामध्ये आनंदाने. त्याला कोणी काही काय सांगायचं. कीर्तन सांगितलं की भरता आम्ही जरा भाकरी खाऊन येतो, तोपर्यंत शेताकडे लक्ष दे. हो नाही म्हणायचंच नाही, बसला आपल्या स्वानंदात बसला होता. तेवढ्यात एक डाकूंचा हे आला, दूत डाकूंचा एक मनुष्य. त्या डाकूला एका माणसाला नरबळी द्यायचं होतं, जगदंबेला काली मातेला. तुम्हाला चांगला दष्टपुष्ट एक चांगला अव्यंग नरबळी पाहून आण. हा आला तो शेतामध्ये बसला होता. याला म्हणलं चल रे, याला पकडलं आणि नेलं. डाकूंना सांगितलं की महाराज हा चांगला आहे अभ्यंग. अभ्यंग शब्दाचा काय, जो बळी द्यायचा तो आंधळा नको, लंगडा नको, अभ्यंग पाहिजे. हा तसा होता. त्याला छान आंघोळ घातली, याने आनंदाने सगळं करून घेतलं. त्याला लाल फुलांच्या माळा घातल्या, गजरे घातले, शेंदूर लावला आणि याला वाजवत काली मातेसमोर आणली. आणि याला सांगितलं की मान टेकव तिथे. आणि तो जो हा आहे त्याने खडग काढलं. खडग काढून त्याने उभारल्या बरोबर ती काली माता अट्टहासाने हसली. मूर्खा, या जीवनमुक्त पुरुषाचा वध करता. ती जागी झाली, ती बाहेर आली मूर्तीतून आणि तिने त्या डाकूलाही मारलं, सगळ्यांना. आणि जडभरताला त्यांनी वंदन केलं आणि परत ते अंतर्धान केलं. जडभरताला त्याचंही काही नाहीये, तो आपल्या आनंदात आहे. असा हा जडभरत आहे. हा असाच एकदा बसला होता आपल्या आनंदामध्ये. हा आनंदात बसला होता आणि राजा रहुगण नावाचा राजा होता. हा रहुगण नावाचा राजा कपिल मुनींच्या दर्शनाला चालला होता. कपिल मुनी कुठे आहे? गंगासागरला. काल मी तुम्हाला सांगितलंय, हे बा कालचं काल गेलं असं म्हणू नका. कुठेतरी कालचंही इथे ठेवा बाजूला वर्कशॉप मध्ये. काका कालचं काय आज आठवत असतात, कालचं काल आजचा असं नका करू. म्हणजे मुळामध्ये मी मास्टर आहे, हे कधी विसरू नका. काय आपल्याला कालच सांगितलं की गंगासागरला हे होता कपिल मुनी. तिकडे रहुगण, त्याचे रहुगण राजा आहे. रहुगणाला इच्छा झाली की मला सद्गुरू प्राप्ती करून घ्यायची, म्हणून मी त्यांच्याकडे जातो. तो पालखीत बसला. पालखीला चांगला सुंदर गोंडे, दंडा, छान मखमली आसन, लोड, गादी असं छान तो असं पकडून बसलेला. बाहेर समोर 2 भोई, मागे 2 भोई आणि खांद्यावर घेऊन चाललेले. बाई राजा चाललेला आहे, असे आपल्यासारखे लोक चालले थोडी आहे. तिकीट नाही मिळालं, दर्शन नाही झालं, अशी लोक बरं. तर राजा जाता जाता एक भोई आजारी पडला. राजाने सांगितलं एखाद्या माणसाला घेऊन ये बरं. त्याला दिसला माणूस तो हा जडभरत. तुम्हाला चला आमच्या राजाने बोलावलंय. जडभरत गेला, राजा समोर आला. याला लाव, आता याला कामाला लाव, याला सांग की पैसे देऊन दे तुला आम्ही, आम्हाला मुक्कामावर पोचव. त्यांनी खांद्यावर राहुल गाडाला घेतला समोर आणि हात जात होताना एक खड्डा आला की एक उडी मारायची, एक मुंगी आली की एक उडी मारायची. टळ आतमध्ये लागायचं त्याला. तर म्हणाला हा कोण महामूर्ख मनुष्य आणलाय तू पकडून.
तुला काय अक्कल आहे का? आतमध्ये कोण बसलंय? आणि तो त्याला म्हणाला, लठ्ठम मारुती दिसतो, शुद्ध जड पुरुष आहे, अक्कल नाहीये. आणि हा आनंदाने हसत होता आणि पुढे निर्लज्जासारखा हसतोय. तुला माझं बोलणं म्हणजे आपल्याला काय होतं माहितीये का? एका बाईने एकदा न्यायाधीशांकडे डायव्होर्ससाठी अर्ज केला. त्या न्यायाधीशांनी काय तक्रार आहे तर त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे ठार बहिरे आणि हे मला बोलतात, ते मला ऐकू येतं, मी यांना बोलायला लागेल की हे काढून ठेवतात यंत्र. म्हणजे माझं काहीच बोलणं यांना ऐकू जात नाही. म्हणजे मग माझं यांना काहीतरी बोलणं ऐकू गेलं पाहिजे, यांना मर्मी झोंबलं पाहिजे, यांना राग आला पाहिजे. तर एकदा हे ठार बहिरे बघत तर मग माझं काहीतरी बोलणं ऐकू येत नाही, म्हणून मी यांना द्या. रघुगण आला, तो विचारतोय, रघुगण तू बहिरा आहेस का? त्याच्यावर तू उत्तर द्या, काय तू ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हो, तो ज्ञानच बोलायला लागला, साधं ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान. रघुगण एकदम जबाबला, तू कोणाला मारतोयस? मला मारतोयस? स्थूलाने स्थूलाला मारता येईल, माझ्यातल्या सूक्ष्मात्म्याला तू मारू शकशील? तुझ्यासारखं काही राजे या पृथ्वीवर आले आणि गेले, तू काय समजतो स्वतःला? शेवटी तुझं भवितव्य काय आहे? मुठभर राख. एक एक वाक्य त्याला छातीत. शेवटी तो पालखीतनं उतरला, त्याने त्याचे पाय धरले. महाराज, आपण कोण आहात? आपण तर कपिल मुनी नाही, आपण साक्षात ब्रह्ममूर्ती आहात. मी सद्गुरूंच्या याला निघालोय शोधाला. माझे सद्गुरू मला इथे मिळाले आणि रघुगणावरती जडभरताने पूर्ण कृपा केली. रघुगणाला आपल्यासारखं असं हा दिव्य जडभरत आहे. या दिव्य जडभरताचं वंशाचं वर्णन हे झाल्यानंतर ते म्हणतायत, हा याच्यातून परब्रह्म स्वरूप झाला. हे लक्षात ठेवा. हे जे सगळे भक्तराज महाराजांपर्यंत आपण सगळ्यांना पाहतो. काल मला एक गोड प्रश्न आहे का माझ्या भावाने विचारलाय. एवढी मोठी गीता त्या भगवंतानी अर्जुनाला सांगितली, त्याला कैवल्य पदप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी वाटेत देह का बरं सोडला? अर्ध्यावरच. तुम्हाला माहिती आहे, सगळेजण चाललेले 5 पांडव आणि द्रौपदी कुठे? उत्तरापंथाने स्वर्गारोहण. जाता जाता सगळ्यात पहिल्यांदा द्रौपदी पडली, नंतर हे नकुल पडला, सहदेव पडला, नंतर अर्जुन पडला, नंतर भीम पडला आणि शेवटपर्यंत कोण गेला? युधिष्ठिर. तुम्हाला युधिष्ठिर अँड हिज डॉग या नावाचा आहे क्रिकेटचा धडा होता आम्हाला 9वी-10वी मध्ये असताना. तुम्हालाही असेल आय ए क्रिकेटचा युधिष्ठिर अँड हिज डॉग. त्याचे बरोबर फक्त दोघं जण, एक कुत्रा आणि युधिष्ठिर, दोघं तिथपर्यंत जातात आणि तो यम सांगतो त्याला, तुला स्वर्गात प्रवेश देतो, तुझ्या कुत्र्याला नाही देणार. तो म्हणाला, अरे माझ्या आयुष्यभर जे भाऊ आणि बायको माझ्या बरोबर होती ते मला अर्ध्या वाटेत सोडून गेले आणि हा कुत्रा माझ्या बरोबर अखंड आलेला आहे, याला प्रवेश द्याल तर मी आतमध्ये येतो, नको नको मला तुझा स्वर्ग असं म्हणाला. मग तो यमधर्म प्रकट झाला आणि 5 भावांना आणि यांना त्याने प्रवेश दिला. अर्जुन असो की आणखी कोणीही असो, श्रीकृष्ण आणि श्रीरामांच्या व्यतिरिक्त कितीही श्रेष्ठ असो, तुम्ही समर्थ रामदासांचा दासबोध वाचा. मृत्यून म्हणे राजा, मृत्यून म्हणे रंक, मृत्यून म्हणे पंडित, मृत्यून म्हणे साधू, कोणालाही मृत्यू क्षमा करत नाही. या लोकाचं नावच मृत्यू लोक. या इथे अयोनिज पद्धतीने अवतरलेली विभूतीच वेगळ्या पद्धतीने दिग्कालामध्ये जात असते. योनी संभव जेवढे म्हणून सृष्टीतले पदार्थ आहेत त्यांची गती मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे होते, हे लक्षात घ्या. अयोनी संभव राम आहेत आणि श्रीकृष्ण. हे सोडून याच्यामध्ये आपल्याला जेवढे म्हणून जन्मले त्यांना मृत्यूच्या या पंथाने असंच जावं लागतं. तिथे अर्जुन हा नर आहे, नारायण नाही. नारायण आहे कोण? श्रीकृष्ण. नारायणाचा अवतार श्रीकृष्ण हा नराचा अवतार आहे. आपण दिव्य दिव्य शक्तींनी युक्त होऊ शकतो.
पण देह सोडताना त्याच पद्धतीने सोडावा लागतो. देह सोडताना अत्यंत ज्ञानी अशा प्रकारचा पुरुष जरी असला तरी देह सोडताना प्राणोत्सर्ग तसाच होतो. ज्याला संजीवन समाधी घ्यायची आहे तो आपल्या योग बळाने किंवा योग साधनेने आपला प्राण मस्तकातून ब्रह्मरंध्रातून बाहेर निघू शकतो. ज्याला बाकी संन्यासी सुद्धा संन्यासाचा मृत्यू झाल्यानंतर संन्यासाचं दहन वेगळं करत नाही, त्याला जलाधारामध्ये सोडतात. बाकी त्यांचं आपलं इथे दहन करतात. रामदास स्वामींनी सुद्धा देह सोडला. रामदास स्वामींच्या देहाचं दहन झालंय. जिथे दहन झालंय तिथे आज समाधी आहे सज्जनगडला. अशीच आले का लक्षात? त्याच्यामुळे अपवाद नाहीये. मग तो नर होता, तो त्या हे जे त्याचं ज्ञान आहे, या ज्ञानामुळे त्याला या नरदेहाच्या समाप्तीनंतर वैकुंठ लोक आहे, तो ज्या लोकात जातोय तो लोक त्याला मिळालेला आहे. पण या पृथ्वीला मृत्यू लोक म्हणतात. इथे कोणीही अपवाद नाही, कोणी अपवाद नाही. पहा मला त्याच्यात त्यांनी सांगितलंय, राजर्षी भरताचा मार्ग अनुसरणारा कोणीही राजा झाला नाही. पुण्यकीर्ती श्रीहरीवरती होऊन अनुरक्त होऊन त्यावेळी स्त्री पुत्र मित्र राज्य यांचा त्याग केला. भगवंताच्या सेवेमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी भगवंताचं आराधना केलं आणि मोक्ष त्याला धुंडत त्याच्यापाशी आला. काय म्हटलंय? मुक्तीच्या मागे तो नाहीये, मुक्ती त्याला धुंडत येते. असे हे पुरुष आहे. भरताच्या वंशाचं वर्णन नंतर केलेले आहे. शुकदेव सांगतायत, राजा भरताचा पुत्र सुमती ऋषभदेवांप्रमाणे त्याचं वर्णन होतं. शुकदेवाने सांगितलेलं आहे. शुकदेव सांगतायत, आता लहानसा आता हे बघा लक्षात घ्या, आमच्या ह्या भागवतामध्ये सर्व काही आहे. असं तुम्ही म्हणाल की काय नाहीये? आता हा जो स्कंध आहे, या स्कंधामध्ये या भूमंडळाचं वर्णन आहे आणि या दिग्मंडळाचं वर्णन आहे. लक्षात ठेवा, भूमंडळ दिग्मंडळ म्हणजे जल थल नभ या तिघांचंही याच्यामध्ये यथार्थ वर्णन आहे. आता त्याच्यामध्ये ते भूमंडळाचं वर्णन मी मुळातून वाचतो, तुम्हाला ऐकायला आवडेल. बलिराजाच्या यज्ञशाळेमध्ये यज्ञभूमी विष्णूंनी ज्या वेळेला आपलं पदकमल पसरलं तेव्हा त्याच्या डाव्या अंगठाने ब्रह्मांड कटाहाला छिद्र पडलं आणि त्याच्यातून एक जलधारा बाहेर निघाली. चरण कमलाला धूत असताना कमलातील रक्तवर्ण केसराने ती जलधारा लाल झाली. या निर्मल धारेच्या स्पर्शाने संसारातील पाप नाहीशी होतात, पण ती मात्र सदैव निर्मल राहते. म्हणून तिला भगवतपदी म्हणतात. हे गंगेचं नाव आहे. तिला विष्णुपदी म्हणतात, तिला स्वर्गंगा म्हणतात, तिला भागीरथी हे नाव जेव्हा भगीरथाने तिला आपल्या एक आणलेलं आहे गंगोत्रीला. गंगोत्री पासून 20-25 किलोमीटरवरती गंगेचं उगम आहे. त्या ठिकाणी तिला भागीरथी नाव पडलेलं आहे. नंतर ती अलकनंदा मंदाकिनी अशा विविध नावांनी विख्यात झालेली आहे. सांगायचं म्हणजे तिला नंतर ध्रुव लोकामध्ये ते विष्णुपद म्हणायला लागले. इथून अनेक कोटी विमानातून आकाशामध्ये अवतरणाऱ्या गंगेला आकाशगंगा म्हणतात. आम्ही त्याला गॅलेक्सी म्हणतो इंग्लिशमध्ये. आकाशगंगा एक सुंदर पुस्तक आहे, तुम्ही ते जरूर उत्सुकतेने वाचा ना, आपल्या मुलांना वाचायला द्या. आकाशाशी जडले नाते हा डॉक्टर जयंत नारळीकरांचं दिग्मंडलाचं वर्णन करणारं सुंदर पुस्तक आहे. ते पुस्तक लिहून द्या त्याचं नाव आणि आपल्या मुलांना नातवांना प्रेझेंट करा. अतिशय सुंदर पुस्तक आहे. संपूर्ण स्पेस टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये अतिशय गोड शब्दात सांगितलेली आहे डॉक्टर नारळीकरांनी. पहा पुढे ते म्हणतायत की तेव्हा तिथून गंगा मेरू शिखरावर पडायला लागली. तिथून ब्रह्मपुरीत आली. तिथे तिचं नाव सीता, चक्षु, भद्रा, अलकनंदा असं झालं. आणि मग वेगवेगळ्या प्रवाहांनी वाहत जाऊन ती समुद्राला मिळाली. अलकनंदा ब्रह्मपुरीमध्ये दक्षिणेकडे वाहत असताना वेगाने हिमालय पर्वताला भेटून भारतवर्षातून दक्षिणेकडे समुद्राला मिळाली. सर्व खंडांमध्ये भारतवर्ष ही कर्मभूमी आहे. एक लक्षात घ्या, बडे सुंदर हे जे शब्द आहेत लक्षात ठेवा. डॉक्टर एनी बेझंट नावाच्या थिओसॉफिकल सोसायटीच्या एकेकाळचे जगद्गुरू होऊन गेले डॉक्टर जे कृष्णमूर्ती म्हणून त्यांनी त्या मुलाला जगद्गुरू म्हणून घोषित केलेलं होतं. डॉक्टर एनी बेझंट या लोकमान्य टिळकांच्या बरोबर होम रूल लीगच्या चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांच्या सहकारी होत्या.
डॉक्टर ॲनी बेझंट यांनी आपले बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी काढलेली आहे त्यावेळेला त्यांनी मदत केलेली आहे. अशा या दिव्य चक्षु असलेल्या डॉक्टर ॲनी बेझंटनी असं एक गोड वर्णन केलेलं आहे की या जगाच्या नकाशामध्ये वेगवेगळे देश आहे. या देशामध्ये भारताचं वैशिष्ट्य काय हे मी सांगत नाहीये. हा, डॉक्टर ॲनी बेझंटना आपले पूर्वीचे 30 जन्म आठवत होते. डॉक्टर ॲनी बेझंटला आपले पूर्वी पहिल्यांदा काही वर्ष अनेक वर्ष मी थिओसॉफिस्ट म्हणून थिओसॉफीमध्ये अत्यंत प्रेमाने काम केलंय. त्याच्यामुळे मला या सगळ्यांचा आनंद घेतलाय. अरविंदांच्याकडे मी काम केलेलं आहे, सत्यसाईबाबांकडे मी राहिलोय. त्याच्यामुळे मला आनंद 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 आहे. तर बाबा या याच्यामध्ये आपल्याला एकदा बाबांना मी थिओसॉफिकल सोसायटीत नेलं कौतुकाने. बाबांना सगळ्यांना तिथे सांगितलं की आज बाबांचं प्रवचन आहे. तर तुम्हाला मी काय सांगू, कधी आपण बाबांना वगैरे असं कधी हे. आणि मग त्यांचं पहिल्यांदा झाल्यानंतर माझे डॉक्टर RS गुप्ता नावाचे माझे हे होते, त्यांनी त्यांचं रद्द केलं आणि सद्गुरू बाबा बसून बाबा 1 तास असं बोलले की एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही. इतकं भयंकर बोलले की मी तरबतर घामाने झालो की हे माझे गुरु महाराज आहे, हे काय बोलतायत या तुम्ही. आणि सगळे पाहायला लागले की इतकं असंबद्ध आणि इतकं विलक्षण काहीतरी बोलत होते, एक आता दुसऱ्याशी संबंध आहे. आणि अर्धा तास झाल्यावर मला ते थांबले, कसं बोललो मी. आणि पायावर डोकं ठेवले, पुन्हा तुम्हाला तुमची शपथ मी सांगतो, म्हणजे मला आयुष्यात आठवतं इतक्या कौतुकाने मी त्यांना एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध असंबद्ध म्हणजे. आणि सगळेजण बिचारे पागे साहेबांचे गुरु ऐकत एक शब्द जण बोलला नाही. मला पुन्हा आधार विचारलं कसं बोललो मी बाबा छान बोललो. म्हणून थिओसॉफिकल सोसायटी मधलं या याच्यामध्ये त्या ॲनी बेझंट म्हणतायत या जगाच्या नकाशामध्ये हा भारताचा. जसे शाळेमध्ये गेल्यानंतर फिजिक्सची लॅबोरेटरी असते, फिजिक्स केमिस्ट्रीची लॅबोरेटरीची रूम म्हणजे आपल्याला फिजिक्सच्या रूममध्ये जावं लागतं. हिस्ट्री आम्हाला आमच्या शाळेमध्ये एक हिस्ट्रीचं वर्ग वेगळा असायचा. तिथे गेलं की तिथे नकाशे आहे, तिथे अमुक जॉग्रफीचा पिरियड असत तिथे वेगळं जायचं. मराठी गणित वगैरे यांचं पिरियड वेगळ्या ठिकाणी व्हायचे. असं ज्या जीवाला आपल्याला आत्मोन्नती करून घ्यायची आहे, ज्या जीवाला परमात्मा तत्वापर्यंत पोचायचं आहे, त्याच्याकरता भारत नावाची भूमी परमात्म्याने निर्माण केली. ज्या जीवाला भोगायचे त्याच्याकरता युरोपातल्या कंट्री, ज्या जीवाला कर्माच्या भोगाच्या ऋणातून मुक्त व्हायचंय त्याच्याकरता भारतभूमी. हे त्यांचं वाक्य आहे. आणि ते मला एकदम भागवत वाचलं तेव्हा मला त्यांची आठवण आली आहे. ते म्हणते की ही जी आहे ही स्वर्ग भोगा करता बाकीचे. आणि याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे इलावृत्त नावाचं वर्ष आहे. आता फक्त ऐकत चला. भगवान शंकर आहे, त्याच्यामध्ये पुरुष आहे. इला हे नाव पार्वतीचं आहे. श्री पार्वतीच्या शापाच्या निमित्ताने तिथे कोणीही पुरुष प्रवेश करू शकत नाही. तिथे जो पुरुष जातो त्याची स्त्री होते. असं शाप दिला शंकराने. एकदा त्या ठिकाणी पार्वती स्नान करत होती आणि तिने शंकराला सांगितलं होतं की इथे कोणीही येता कामा नये. आणि करता करता त्या ठिकाणी सुदैव त्या ठिकाणी काही ऋषी आले. ऋषी आल्यानंतर पार्वतीने त्यांना शाप दिला की जो या मर्यादेच्या बाहेर इथून आतमध्ये तो स्त्री होती. सगळे ऋषी स्त्री होती. ते घाबरले की काय झालं. ते शंकराकडे गेले. देवा हे काय. ते म्हणाले बाबा रे तिने दिलेलं आहे ना, तिच्या अखत्यारीत मी काही करत नाही. स्वतंत्र तिचं खाता स्वतंत्र आहे. तुम्ही तिला शरण जा, मी नाही करणार काही. आपण आजही असं वागलो तर सुखी राहू. हे काय म्हणजे शंकर